महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांमधील अग्रगण्य असलेला श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन श्री सत्यशील दादा शेरकर यांचा आज वाढदिवस। जीवेत शरद शतम माननीय श्री सत्यशील दादा सोपानशेठ शेरकर, चेअरमन श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना लिमिटेड, जुन्नर आंबेगाव। आमचे श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन माननीय श्री सत्यशील दादा शेरकर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय वाइस चेअरमन, सर्व संचालक मंडळ सदस्य, सभासद बंधू भगिनी, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी व कर्मचारी वर्ग, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना लिमिटेड, जुन्नर आंबेगाव। स्वर्गीय शेठ बाबांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांचा संसार चांगला चालावा यासाठी श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली व यशस्वीपणे चालवला। स्वर्गीय शेठ बाबांनंतर स्वर्गीय सोपानशेठ शेरकर उर्फ अण्णा यांनी हा सहकाराचा महामेरू अतिशय यशस्वीपणे पुढे चालवला। सत्यशील दादांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्तानं मी असं सांगेल की सुरुवात बाबांनी आणि अण्णांनी जे हा कारखाना उभा करण्याचं काम केलं आणि कारखाना उभा केल्यानंतर जुन्नर आंबेगाव तालुक्यातले सामान्य शेतकरी चांगल्या पद्धतीने अर्थबल झाले आणि बाबांनी आणि अण्णांनी जो कारखाना चालू केला होता त्याच्यानंतर दादांनी हा कारखाना बिनविरोध केला, परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांना सभासदांना असं वाटत होतं की आता कारखाना कसा चालेल, की बाबांनी अण्णांनी चांगल्या पद्धतीने कारखाना चालवलेला आहे, शंका होत्या। परंतु दादांनी त्यांचं वय लहान असताना देखील ज्या लोकांच्या मनामध्ये शंका होती त्यांच्या शंकेच्या पलीकडे जाऊन हा कारखाना एकदम चांगल्या पद्धतीने चालू ठेवलेला आहे, चालू ठेवणार आहे यात आता शंका नाही। कारण त्यांनी सामान्य लोकांचा विचार घेऊन सगळ्या लोकांना बरोबर घेऊन ह्या कारखान्याची आखणी चांगल्या पद्धतीने करत आहेत। मी या निमित्तानं दादांना असं सांगू इच्छितो की दादा, तुम्ही जो हा कारभार चालू केलेला आहे हा असाच चालू राहू द्या, यापुढेही तुम्हाला चांगल्या पद्धतीने भरभराटीचं यश येणार आहे यात शंका नाही। तुम्ही नेहमी जे लोकांशी संबंधित असता, सर्व लोकांना जवळ घेता, याच कारणाने आपण तसंच पुढे चालू राहावं अशी मी आपणाला विनंती तर करतोच तशी। आणि आपला जो वाढदिवस आहे हा वाढदिवस आपला पुढे भरभराटीचा सुख समृद्धीचा जावो। मी माझ्या RPIच्या वतीने नव्हे तर तालुका या नात्याने, अध्यक्ष या नाते आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब आणि तमाम RPIच्या वतीने, तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने आपल्याला शुभेच्छा देतो की आपलं असंच आयुष्य भरभराटीचं जावं, आपली उन्नती अशीच हो। परंतु त्याहीपेक्षा आम्हाला देखील तुम्ही ज्या पद्धतीने बरोबर ठेवतात तीच पद्धत आपण शेवटपर्यंत पूर्णपणे करावी ह्या सदिच्छा आहेत। आपण भरपूर आयुष्य जगावं, आप जिवो हजारों साल, साल के दिन हो 50,000। एकदा दादा आपल्याला मी तमाम शेतकऱ्यांच्या वतीने, तमाम RPIच्या वतीने आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। खूप भरभराटीचे आपले दिवस जावो ही परमेश्वराजवळ प्रार्थना करतो। अण्णांचे अकाली निधन झाल्याने अत्यंत कमी वयामध्ये श्री सत्यशील दादांकडे चेअरमन पदाची जबाबदारी आली। परंतु म्हणतात ना, सहकाराचे बाळकडू त्यांच्या रक्तातच असल्याने अल्पावधीतच त्यांनी ती जबाबदारी समर्थपणे पेलवण्यास सुरुवात केली व त्यामध्ये ते यशस्वीही झाले। जुन्नर आंबेगाव तालुक्यातील जुन्या जाणकर मंडळींचे अनुभव व मार्गदर्शन घेऊन त्यांनी कारखान्याचे कामकाज चालू ठेवले। आज या ठिकाणी आपण शुभेच्छा देण्याकरता वाढदिवसाच्या सत्यशील दादा शेरकर जे विघ्नहर सहकारी साखर कारखाना
जुन्नर आंबेगाव तालुका यांचा चेअरमन असून यांचा वाढदिवस आहे. अतिशय तरुण आणि तडफदार असं नेतृत्व आहे की जे परिपक्व नेतृत्वाच्या बरोबरीने त्यांनी काम केलं आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये विघ्नर साखर कारखान्याची निवडणूकही बिनविरोध केली. तरुणांना त्याच्यामध्ये पूर्णतः त्यांनी संधी दिली. तरुणांमधलं टॅलेंट त्यांनी त्याच्या योग्य पद्धतीने वापर करून कारखान्याची घडी अतिशय सुयोग्य पद्धतीने बसवली आणि जो काही नावलौकिक निवृत्ती शेरकरांनी या कारखान्याचा निर्माण केला होता आणि तो नावलौकिकामध्ये त्यांनी यंदाच्या 2 सीझनमध्ये अतिशय उत्कृष्ट असं काम करून एक चांगली भर घातली. त्याचबरोबर ती कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त चांगले पैसा मिळावा याकरता म्हणून इथेनॉल असेल, प्रेसमड असेल, निसोरा असेल, त्याचबरोबर ती जास्तीत जास्त साखरेचं ऊसाचं गाळप करून एक 8-8.5 लाखाच्या आसपास ऊसाचं गाळप करून त्यांनी एक चांगला कारखाना करून एक चांगला एक आदर्श आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील या उत्तर पुणे जिल्ह्यातील विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी जनतेला दिलेला आहे. त्याचं हे नेतृत्व निश्चितपणे पुढील गौरवशील कार्य करण्याकरता निश्चितपणे उज्ज्वल असं त्यांना भविष्य आहे आणि या उज्ज्वल भविष्यामध्ये त्यांनी कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जास्तीत जास्त सेवा करावी अशी अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. आणि मी माझ्या वैयक्तिक स्वतःच्या वतीने माझ्या ग्रामोन्नती मंडळाच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने अध्यक्ष प्रकाश पाटे असतील, रवींद्र पारगावकर असतील यांच्या वतीने व माझ्या सर्व संचालकाच्या वतीने त्यांना हार्दिक अशा वाढदिवसाची शुभेच्छा देतो आणि उत्तरोत्तर त्यांचा काळ असाच बहरत जावो आणि शेतकऱ्यांची सेवा विघ्नर कारखान्याच्या माध्यमातून त्यांच्या हातून सतत घडो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. अण्णांच्या निधनानंतर लगेचच होऊ घातलेल्या शिरोली बुद्रुक कृषक सेवा सहकारी संस्थेची निवडणूक जिंकून त्यांनी आपणामधील नेतृत्व गुणाची चुणूक दाखवली. विघ्नर साखर कारखान्याचे चेअरमन सत्यसिद्धदादा शेरकर यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचे कामकाज चांगलं चालू आहे. इतर कारखान्यापेक्षा शेतकऱ्यांना चांगले पेमेंट मिळते व चांगले भाव मिळतात. त्यामुळे कारखान्याला व आमच्यासारखे शेतकरी कधी गेले तरी ते त्यांची गाठ घेऊन त्यांना सहकार्य करतात. त्यांच्या वाढदिवसासाठी हार्दिक शुभेच्छा. देवर्ती शेठ शेरकर आणि सोपान शेठ शेरकर यांच्यानंतर सत्यशील शेरकर यांनी कारखाना अतिशय व्यवस्थितपणे चालवलेला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्यातर्फे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. शिरोली बुद्रुक कृषक सेवा सहकारी संस्थेची निवडणूक जिंकल्यामुळे आलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी सर्वसामान्य शेतकरी व कारखाना हितासाठी सर्व पक्षीय मंडळींना बरोबर घेऊन श्री विघ्नर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करून इतिहास घडवला. जे शेरकर बाबा एक व्यक्तिमत्व असं होतं का जुन्नर तालुक्यामध्ये त्यावेळेस लोक म्हणायची शेरकर बाबा या कारखान्यातून साखर न पाडता मीठ पाडील. परंतु त्या शेरकर बाबांनी जो कारखाना जोमध्ये चालवला त्यांना श्री रामकृष्ण मोरे साहेबांचं आशीर्वाद लाभलं आणि शेरकर बाबा त्या टायमाला त्या कारखान्याला जी सुरुवात करत असताना अनेक अडचणीला सामोरं जावं लागलं. शेरकर बाबांना तालुक्याच्या काही नेते मंडळींनी फार त्रास द्यायचं काम केलं, परंतु त्यांनी शेतकऱ्यांचं हित आणि ह्या तालुक्याचं हित बघून जे काय कष्ट लोकांचा मान अपमान सहन करून जो कारखाना उभा केला त्याच्यानंतर सोपान शेठ शेरकर आणि त्यांनी कारखाना व्यवस्थित चालवला. सोपान शेठ गेल्यानंतर कारखान्याचं काय होईल असं आम्हाला चिंता शेतकऱ्यांना सर्वांना वाटत होती, परंतु शेरकर बाबा आणि सोपान शेठ नंतर असं एक समोर तरुण तरफदार व्यक्तिमत्व शेतकऱ्यांसाठी पुढे आलं ज्याला भविष्यात उज्ज्वल भविष्य दिसतंय. त्यांच्यापासून कारखान्याचं भविष्य उज्ज्वल दिसतंय का तर कुठल्याही आंदोलन न करता कुठलाही न मागणी करता शेतकऱ्यांचं हित शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल सगळ्यात दृष्टिकोन आपल्या डोळ्यासमोर ठेवून आज जे काय सत्यशील काम करतोय त्याच्या कामाला आम्ही सर्व शेतकरी समाधानी आहोत आणि शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचं हित जपलं. तालुक्यात भरभराट जो झाला तो विघ्नर कारखान्यामुळेच झाला आणि जे आज तालुक्यात बंगले दिसतात जे काय तुम्हाला गाड्या घोड्या दिसतात ही केवळ विघ्नर साखर कारखान्याची आणि शेतकरी घराण्याचीच त्यांना कृपा आहे. हे माझं त्यांना वाढदिवसाच्या आर्थिक शुभेच्छा. तुम जिओ हजारो साल के दिन हो 50,000. विघ्नर कारखान्याचे चेअरमन माननीय आमचे मित्र सत्यशील दादा शेरकर यांनी कारखाना चांगला चालवलाय. कारखान्याच्या सर्व जडणघडणी चांगल्या चालल्यात. सर्व आम्ही शेतकरी व ऊस उत्पादक सर्व समाधानी आहे कारखान्याच्या सर्व कार्याबद्दल.
मी आमचे मित्र सत्यशील दादा शेरकर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांनी शेतकऱ्याचे असेच कल्याण करत राहावा, त्याबद्दल पुढील त्यांच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. शेरकर कुटुंबीय व शेतकरी यांचे अतूट नाते स्वर्गीय शेठ बाबा व अण्णांनंतर त्याच पद्धतीने सत्यशील दादांनीही पुढे चालू ठेवले. एखादा शेतकरी आपली आर्थिक अडचण घेऊन सत्यशील दादांकडे आला तर त्यांची अडचण तात्काळ सोडवण्याचा ते प्रयत्न करतात व वेळ लागणार असेल तर त्यांचे काम झाल्यानंतर त्यांना फोन करून तुझे काम झाले आहे असे सांगणारे सत्यशील दादाच. विघ्नर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील दादा शेरकर यांच्या कारकिर्दीत कारखान्याचा अतिशय व्यवस्थितरित्या कारभार चालू आहे. त्यांनी कारखान्याची आदरणीय स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर यांच्यानंतर त्यांचे बंधू स्वर्गीय सोपान शेठ शेरकर यांच्यानंतर कारखान्याची वाटचाल करत असताना अतिशय उत्कृष्टरित्या कारखान्याची वाटचाल केली. विद्युत प्रकल्प असेल, त्याचप्रमाणे कारखान्याची इलेक्शन बिनविरोध करण्यामध्ये अतिशय मोठमोठ्या कारखान्यांना जी इलेक्शन बिनविरोध करताना आली की आपल्या कारखान्याची इलेक्शन बिनविरोध करून दाखवली. अशा कर्तृत्ववान आणि युवकांचे आशास्थान असलेल्या सत्यशील दादांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या वतीने तसेच तमाम सर्व नागरिकांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या भावी वाटचालीसाठी तसेच तालुक्यातील त्यांच्या पुढील घडामोडीसाठी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. विघ्नर सहकारी साखर कारखाना जे संस्थापक माननीय स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर आणि त्यांचे बंधू स्वर्गवासी सोपान शेठ शेरकर त्यांच्यानंतर कारखान्याला यशस्वीपणे चालवण्याची जी धुरा माननीय सत्यशील शेरकर यांनी सांभाळलेली आहे आणि जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मालकीचा हा कारखाना अतिशय यशस्वीपणे चालवत असताना काय आणि सर्व शेतकऱ्यांचे तसेच कारखान्याचे जे सर्व सभासद आहे त्यांचा हित जोपत असताना काय ही वाटचाल त्यांनी चालू ठेवलेली आहे आणि त्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने माझ्यातर्फे त्यांना खूप खूप वाढदिवसाची हार्दिक शुभेच्छा. कोणत्याही शेतकऱ्याने त्यांना कधीही फोन करू, त्यांचे फोन घेणे, त्यांना समजावून सांगणे तसे 24 तास त्यांच्यासाठी उपलब्ध असणे ही सत्यशील दादांची खासियत आहे. नमस्कार, मी सुरेखा वाजगे. जुन्नर तालुक्यातील विघ्नर सहकारी साखर कारखान्याची स्थापना सोपान शेठ शेरकर आणि निवृत्ती शेरकर यांनी केली. त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे कारखाना चालवला होता. जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्यामुळे त्या कारखान्यामध्येच न्याय मिळाला. पण जेव्हा त्यांचं निधन झालं तेव्हा प्रश्न पडला का हा साखर कारखान्याचं काय. पण सत्यशील दादांनी अतिशय चांगल्या प्रकारे हा कारखाना चालवला. एवढंच नव्हे तर त्यांनी या कारखान्याची निवडणूकही बिनविरोध केली. यंदाच्या गळीत हंगामाचा शुभारंभ नुकताच त्यांनी महिलांच्या हस्ते केला, याचा मला अभिमान वाटतो. अशा या सत्यशील दादांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या मी लाख लाख शुभेच्छा देते. सत्यशील दादा, तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000. अत्यंत काटकसरीने संचालक मंडळाचे सहकार्याने व विश्वासाने कारखान्याचा कारभार पारदर्शकपणे सत्यशील दादा करत आहे. अल्पावधीतच तरुणांच्या गळ्यातला ताईत बनून त्यांनी मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग संघटित केला आहे. या तरुणाईच्या जोरावर व ज्येष्ठांच्या मार्गदर्शनावर त्यांची राजकीय कारकीर्द ही जोमाने फुलण्यास सुरुवात झाली आहे. नमस्कार, मी मुकेश गुलाबराव वाजगे, श्री गणेशोत्सव मंडळ वाजगेळी मंडळाचा अध्यक्ष आहे. आपल्या तालुक्याचं युवक नेतृत्व विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आपल्या सर्वांचे लाडके सत्यशील दादा शेरकर यांचा वाढदिवस आहे. यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. सत्यशील दादा हे असं एक व्यक्तिमत्व आहे जे विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे जे संस्थापक आहेत, स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर, स्वर्गीय सोपान शेठ शेरकर यांचे चिरंजीव, यांचे ते सुपुत्र आहेत आणि अतिशय उत्तम पद्धतीने कारखाना हे चालवत आहेत. आज आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये कारखान्यांची परिस्थिती जर बघितली असेल तर अतिशय वाईट आहे. BJPचं सरकार आल्यामुळं जे सहकार मोडीत काढायचा जो प्रयत्न आहे BJP सरकारचा, त्याला पूर्णपणे अपवाद ठरलेला आहे तो फक्त आपला विघ्नर सहकारी साखर कारखाना. यामध्ये शेठ बाबा असतील किंवा अण्णा असतील यांच्या निधनानंतर कारखान्याचं पुढचं भवितव्य काय होईल अशी परिस्थिती सर्व तालुक्याला लागलेली असताना
अतिशय योग्य पद्धतीने कारखान्याची बिनविरोध निवडणूक करून त्याने सर्व महाराष्ट्रातील सर्व कारखानदारींना एक वेगळा आदर्श घालून दिला. एक तर बिनविरोध निवडणूक केली, त्याचप्रमाणे सर्वाधिक जास्त गाळप हे कारखान्याचं आहे. तसेच एक परंपरा इथून मागे राहिलेली होती की कारखान्याचं गाळप हे किंवा गळीत हंगाम असेल, मुख्यमंत्री असेल किंवा मोठा नेता असेल यांच्या हस्ते व्हायचं. पण सत्यशील दादा जेव्हापासून कारखान्याचे चेअरमन झाले तेव्हापासून त्यांनी एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. जो सर्वात जास्त ऊस गाळप करेल त्या शेतकऱ्याच्या हस्ते पहिली मुळी टाकलेली आहे. त्यानंतर सर्व महाराज असतील आणि ह्या वर्षी तर सर्व महिलांना त्यांनी प्राधान्य दिलं. महिलांच्या हस्ते त्यांनी गळीत हंगाम सुरू केला. एक वेगळा आदर्श. काय जादू आहे ह्या सत्यशील दादामध्ये माहीत नाही. माझा पक्ष जरी वेगळा असेल पण अतिशय एक चांगल्या आपण बघतोय की काँग्रेसची परिस्थिती पूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये वाईट थोडीशी म्हणता येईल, पण एकमेव हा तालुका जो आहे त्यामध्ये सत्यशील दादांनी एक काँग्रेसचं काम किंवा कारखान्याचं काम पद्धतीने कार्यकर्त्यांचं एक चांगलं संघटन केलेलं आहे. आज तालुक्यात फिरत असाल तर वेगवेगळ्या ठिकाणी सत्यशील दादांच्या मार्गदर्शनाखाली चांगले उपक्रम होतात आहेत, जेणेकरून युवकांना एक स्फूर्ती निर्माण होईल. असं एक काम सत्यशील दादांच्या नेतृत्वाखाली होईल. भविष्यात त्यांच्या हातून असेच वेगवेगळे उपक्रम हो. तालुक्याला एक चांगल्या नेत्याची गरज आहे. तालुका आज 5 ते 10 वर्ष पाठीमागे गेलेला आहे. एकमेव आमदार जे आहेत मनसेचे, त्यामुळं सत्तेत नसताना कामं करण्याला थोडंसं लिमिट येतं आणि ते दिसून येतं. जिथून मागं जो का आपला जुन्नर तालुका ज्या प्रगतीने चालत होता, पण आज तो थोडासा बॅकफूटवर आलेला दिसतंय. एक चांगलं नेतृत्व या ठिकाणी आपल्या तालुक्याला पाहिजे. तर सत्यशील दादांच्या रूपानं एक चांगलं नेतृत्व या तालुक्याला लाभेल अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. त्यांना उदंड आयुष्य लाभो ही गणेशाकडे प्रार्थना करतो व सत्यशील दादा शेरकर यांना आमच्या मंडळाच्या वतीने, आमच्या विक्रांत नागरी पतसंस्थेच्या वतीने, सर्व मित्रपरिवाराच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि थांबतो.